मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. या योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी शासनाने आज दिनांक 12 जुलै 2024 रोजी एक नवीन शासन निर्णय जारी केलेला आहे. यामध्ये या योजनेची व्याप्ती वाढवावी व योजनेमध्ये सुलभता आणण्यासाठी शासनाने हा GR प्रसिद्ध केलेला आहे. तर हा GR आपण पाहूया. सदरच्या योजनेमध्ये मित्रांनो कोणते मोठे बदल करण्यात आलेले आहेत हे संपूर्ण बदल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, शासन निर्णय दिनांक 5/7/2024 अन्वये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अ व ब वर्ग महानगरपालिकेमध्ये वार्डस्तरीय संरचना असल्याने या महानगरपालिका क्षेत्रामध्ये तालुकास्तरीय समितीऐवजी वार्डस्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे. तसेच या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी येणाऱ्या प्रशासकीय तसेच तांत्रिक अडीअडचणी तात्काळ निराकरण करण्यासाठी शासन स्तरावर माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागाच्या सचिवांचा समावेश असलेली एक कमिटी या ठिकाणी गठीत करण्यात आलेली आहे. सदर योजनेची व्याप्ती वाढवण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार या योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी 11/7/2024 रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय मंजूर करण्यात आलेला आहे. या नवीन शासन निर्णयामध्ये कुटुंबाची व्याख्या या ठिकाणी सांगितलेली आहे. सदर योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या खालीलप्रमाणे आहे. कुटुंब याचा अर्थ पती पत्नी व त्यांची अविवाहित मुले आणि मुली. या ठिकाणी कुटुंबाची व्याख्या अशी प्रकारे सांगितलेली आहे. तसेच मित्रांनो, नवविवाहित महिलेच्या बाबतीमध्ये सुद्धा या ठिकाणी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. नवविवाहित महिलेचे नाव लगेच रेशन कार्डामध्ये लावणे शक्य होत नाही. त्यामुळे विवाहित महिलेचे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. तिसरा बदल या ठिकाणी मित्रांनो पाहूया. परराज्यामध्ये जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असेल त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. याशिवाय महिलेच्या पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्डसुद्धा ग्राह्य धरण्यात येणार आहे. योजनेमध्ये चौथा मोठा बदल करण्यात आलेला आहे. सदर योजनेमध्ये पोस्टाचे खाते चालते किंवा नाही असा लोकांच्या मनामध्ये संभ्रम होता, तर पोस्टाचे खाते देखील या योजनेमध्ये ग्राह्य धरले जाणार आहे. पाचवा बदल पाहूया मित्रांनो. योजनेच्या ऑफलाईन अर्जावरती लाभार्थी महिलेचा जो फोटो आहे तो काढून ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी तो ग्राह्य धरण्यात येणार आहे. ज्या महिलांनी ऑफलाईन अर्ज केलेला होता अशा महिलांना पुन्हा फोटो काढण्यासाठी त्या ठिकाणी जाणं आवश्यक होतं, परंतु ही अट रद्द केलेली आहे व नवीन सुधारित नियमामध्ये ऑफलाईन अर्जावरती जो फोटो आपण लावणार आहे त्या फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी ग्राह्य या ठिकाणी धरण्यात येणार आहे. सहावा बदल या ठिकाणी पाहूया मित्रांनो. सदर योजनेमध्ये नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, NULM यांचे समूह संघटक, CRP, मदत कक्ष प्रमुख तसेच आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात आलेले आहे. सातवा बदल आहे तो म्हणजे असा. केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचे लाभ हे PFMS DBT प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केलेली आहे. म्हणजेच केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांमधील उदाहरणार्थ PM किसान असेल, पोषण असेल, मनरेगा, PM स्वनिधी अशा ज्या काही तत्सम योजना आहेत, जे लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी आणि शर्तीनुसार पात्र ठरत असतील तर त्यांचा डेटा हा ऑलरेडी जो या योजनेमध्ये आहे तो माहिती आणि तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचं आधार ऑथेंटिकेशन यापूर्वी झाले असल्यामुळे सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन या योजनेचा लाभ थेट देण्यात येणार आहे. परंतु सदर लाभार्थी महिलांकडून सदर योजनेचा अर्ज भरून घ्यायचा आहे.
8वा बदल मित्रांनो पाहूया. गाव पातळीवर ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्राम रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी. सदर समितीचे संयोजक हे ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका राहतील. समितीने सदर योजनेसाठी गाव पातळीवर शिबिर आयोजित करून त्यामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात यावी. ऑफलाईन अर्ज यथावकाश ॲप व पोर्टलवर भरण्यात यावेत. हा आहे 8वा बदल. 9वा बदल पाहूया मित्रांनो. ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांच्या यादीचे प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गावचावडीवर याचं वाचन करण्यात यावं. तसेच सदर यादी ग्रामपंचायत, अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात यावी. सदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर हरकती प्राप्त झाल्यास त्यांचे निराकरण करण्यात यावे. 10वा बदल जो आहे मित्रांनो तो महानगरपालिका क्षेत्रामध्ये आहे. महानगरपालिका क्षेत्रामध्ये तालुकास्तरीय समितीऐवजी आता प्रत्येक वॉर्ड वाईज समिती गठीत करण्यात आलेली आहे. 11वा बदल जो आहे तो म्हणजे तालुका व वार्डस्तरीय समितीमार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड करून लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करावी. त्यावरती जिल्हास्तरीय समितीने तालुकास्तरीय समितीवर देखरेख व संनियंत्रण ठेवण्यात यावे. 12वा नियम पाहूया. नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका तसेच NULM यांचे समूह संघटक, CRP, मदत कक्ष प्रमुख, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन ॲप पोर्टलवर प्रति यशस्वी पात्र लाभार्थ्यांची नोंद झाल्यावर त्यांना प्रत्येकी फॉर्ममागे 50 रुपये प्रोत्साहनपर भत्ता देण्यात येणार आहे. त्यामुळे फॉर्म भरण्यासाठी कुणीही पैसे देण्याची गरज नाही. त्यांना फॉर्म भरल्याबद्दल शासनाकडून प्रत्येक फॉर्ममागे 50 रुपये भेटणार आहेत. तसेच 13वा बदल या ठिकाणी आहे. सदर शासन निर्णय हा 11/7/2024 रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे. अशा पद्धतीने हे मोठे बदल झालेले आहेत.